मनसेमध्ये अनेक पुणे शहरामध्ये मातब्बर नेते आहेत पुणे शहरामध्ये, त्यामुळे ते मातब्बर नेते पुणे शहरातले निर्णय घ्यायला सक्षम आहेत. या विषयातनं काहीतरी शिकून त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत. एकमेकांची पाय वाढण्यात रमू नये. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये आता त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. जशा निवडणुका जवळ येतील तसं मी माझे बाकीचे जलवे दाखवायला सुरुवात करेन. वाईट वाटलंच ना, कारण विशेष वाईट काय वाटलं की जे मान्य राजसाहेबांच्या बाजूला बसत होते असे काही नेते आहेत पक्षामध्ये, त्यांना 2 आणि 3 हजार मतं पडली. तो किती नगरसेवक करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे तुम्ही शिवसेनेचे? मी इथं तर माझ्या भागात ना, आता मी संपूर्ण शहराचं गणित माझ्या हातात अजून काही दिलेलं नाही किंवा आलेलं नाहीये. त्यामुळे मला तर वाटतं की माझ्या भागातनं मी 4 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद तर मी ठेवतो या 3 प्रभागांमध्ये. मनसेचे तुमचे काही जुने सहकारी आहेत ते काही संपर्कात आहेत का? काही आणणार आहेत का पक्षात तुमच्या? येतील आहेत का संपर्कात? येतील. ते जशा निवडणुका जवळ येतील तसं मी माझे बाकीचे जलवे दाखवायला सुरुवात करेन ना. जलवा दाखवणार, 100% दाखवणार. बरं, तुमचा मनसे म्हणजे जुना पक्ष होता, त्या पक्षाला काय सल्ला आहे? म्हणजे तुम्ही आता बोलताना बोलले की ते निवडणुकाच लढवत नव्हते म्हणून तुम्ही नाराज होते आणि वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांना काय सल्ला आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? बघा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे सक्षम नेतृत्व आहे. मनसेमध्ये अनेक पुणे शहरामध्ये मातब्बर नेते आहेत पुणे शहरामध्ये, त्यामुळे ते मातब्बर नेते पुणे शहरातले निर्णय घ्यायला सक्षम आहेत. त्यामुळे ते नेते निर्णय घेतील की पक्षाला काय सल्ले द्यायचे ते, त्याच्यातनं काहीतरी त्यांनी शिकावं. आता या विषयातनं काहीतरी शिकून त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत. एकमेकांचे पाय वाढण्यात रमू नये. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये आता त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं की माझ्या पक्षामध्ये, मी ज्या पक्षामध्ये आता काम करतोय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या पक्षासाठी जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येईल याकडे माझं जास्त लक्ष आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, मनसेचा महाराष्ट्रामध्ये एकही आमदार निवडून आला नाही. स्वतः राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झाला. याचं कुठंतरी वाईट वाटलं का तुम्हाला? वाईट वाटलंच ना, कारण विशेष वाईट काय वाटलं की जे मान्य राजसाहेबांच्या बाजूला बसत होते असे काही नेते आहेत पक्षामध्ये, त्यांना 2 आणि 3 हजार मतं पडली. तो काही लोकांना 2,900 3,000. मग आम्ही कुठं कमी पडत होतो? पक्षाच्या नेत्यांना निवडणुका लढवायला लावल्या साहेबांनी, खूप चांगलं केलं. आज पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या मतदारसंघात तो कुठपर्यंत पोहोचलाय, तो फक्त पुणे मुंबई करतो का काय करतो ते त्याला पण कळालं. त्यामुळे मला वाटतं की पक्षाच्या ते नेत्यांनी आता स्वतःवरती काम करणं फार गरजेचं आहे, की त्या लोकांनी स्वतःवरती काम करावं. बाकीचं काय, साध्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगले चांगले मतदान झालेत त्याच्यामध्ये. आणि पक्षाच्या नेत्यांना, ज्यांनी स्वतःला नेते म्हणून घेत होते, साहेबांच्या उजव्या डाव्या बाजूला थांबवत होते, अशा लोकांना 2,000 मतं, 2,900 मतं, 3,000 मतं, ही काही आकडेवारी झाली नाही ना. त्यामुळे त्या लोकांवर त्यांनी आता पक्षावरती काम करण्यापेक्षा स्वतःवरती काम करावं. अमित ठाकरे यांचा पण पराभव झालाय काय? नाही, अमित साहेबांचं त्या ठिकाणी पहिलीच वेळ होती त्यांची, आणि मला वाटतं की चांगल्या पद्धतीने त्यांची लढत झाली आहे. आज 34-35 हजार 32 हजार मतं पहिल्याच झटक्यामध्ये पडणं ही सुद्धा त्यांच्या आयुष्यातली ती पहिली निवडणूक होती. वास्तविक आता त्यांना यश येणं गरजेचं होतं, कारण त्यांचं यश आलं असतं हे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं असतं. परंतु त्यांना अपयश आलं. याच्यामध्ये मतांची फार मोठी तफावत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 50-60 हजार मतांचा फरक पडलेला आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलत. तर हे होते वसंत तात्या, ज्यांनी सांगितलं की सोबळ म्हटलं तर सोबळाची पण तयारी आहे, आणि जर महाविकास आघाडी म्हटलं तर महाविकास आघाडी सोबत राहून लढण्याची सुद्धा तयारी आहे. आता जे काही निर्णय घ्यायचे ते पक्षीय पातळीवर वरिष्ठ त्यांचे घेतील. मात्र मी जर वेळ आली तर हातोडा चालवण्यासाठी मी जराही कचरणार नाही, असं त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी उत्तर दिलंय. विष्णू साना, प्लेट्स अप मराठी.